मंडळी बघा, समोर बघा. ही आई बघा तिच्या मुलाला कसे भरवते. या मोबाईलचं कार्टून समोर नसेल ना तर एक घास पण याच्या कशाखाली उतरणार नाही. या फॅमिलीतील ते छोटे बाळ अजय आणि त्याची 1 वर्षाने मोठी बहीण गौरी आणि त्यांचे आई बाबा असे एक चौकोनी कुटुंब आहे. चला तर मग पुढे बघूया. ही मुले मोठी होतात, शाळेत जाऊ लागतात. चला तर मग यांच्या घरात डोकं पाहूयात. अरे अजय आणि गौरी आवरा पटापट. अगं रविवार आहे ना आज. मग काय झालं? आणि अजय तुझा तो मोबाईल पहिला बाजूला ठेव. आई बघ ना ग, मला होमवर्क पण करायचा आहे. होमवर्क करायचे ना, मोबाईल कशाला? अगं आई, धड्याची उत्तरं लिहायची आहेत मला. YouTube वरून शोधणार आणि लिहिणार. धन्य ग बाई तुझं. हा झाला एकदाचा गेमिंग चल. तर गौरी हा मोबाईल पाहिलं का मंडळी? तुम्हीच सांगा, मोबाईल आपल्या मुठीत की आपण मोबाईलच्या मुठीत? ही अशी मोबाईलच्या आहारी जाणारी दुनिया. मोबाईलच्या आभासी दुनियेत मुले दंग होतात. पण एक खरं सांगू का मंडळी, मोबाईलमुळे मुलांचा एकाकीपणा, एकटेपणा वाढू लागला आहे. मुले चिडचिडे होतात. सर्व काही मोबाईलच्या माध्यमातून केल्यामुळे स्वतः काही करण्याचा आत्मविश्वासच गमावतात. अहो, ती दोघे फार हट्टी झाली आहेत आता अजय 9वीत आणि गौरी 10वीत. चला बघूयात पुढे. टीचर काय ग करतेस गौरी? आणि फेसबुक वर काय करतेस तू? अगं, एक फ्रेंड आहे ग माझा, फेसबुकवर ओळख झाली आमची. अरे देवा, कधी बघितलेस का त्याला? नाही ग, फेसबुकवर भेटलाय तो आणि आता पुन्हा भेटणारे आहोत आम्ही. गौरे, कुठेही जायचं नाही. तो काळा की गोरा माहित नाही. तू कुठं चालली? चल जेवायला. जा, अशीच आहेस तू. नाही जेवायचं मला. मंडळी, तुम्हीच सांगा, कोण जबाबदार या सर्व गोष्टींना? आता यात आपलीच चूक आहे. मुलांना वेळीच आवार घालायला हवा होता. मुले नको त्या गोष्टीकडे जास्त खेचली जातात. नाही नाही मंडळी, मी सोशल मीडियाला वाईट म्हणत नाही, पण त्याचे पण फायदे आहेत. चला बघूयात पुढचा सीन. मुलांचे काका काकू त्यांच्या घरी येतात. काय अजय गौरी, अभ्यास कसा सुरू आहे? छान. चांगला आहे, पण अहो दोघांना जरा समजावून सांगा. सारखे ते मोबाईल गेम, इंस्टाग्राम रील्स यातच असतात. असे होय, या दोघे इकडे. तुम्हाला माहित आहे का आमचा व्यवसाय काय आहे तो? माहित आहे ना, शेतकरी आहात तुम्ही. हो, पण तुम्हाला माहित आहे का आम्ही इंटरनेटवरून सतत नवीन नवीन माहिती घेत राहिलो, आधुनिक बदल केले. तशा भरपूर गोष्टी मीडियावरून समजतात. आणि त्यासाठी आपल्याला सोशल मीडियाचा आभार मानला पाहिजे. कारण सोशल मीडिया आपल्याला आधुनिक जगात अप टू डेट ठेवते. बाळांनो, सोशल मीडिया आपल्याला आधुनिक बनवते, पण ती आधुनिकता आपल्या डोक्यात जायला लागली तर तिथेच प्रश्न सुरू होतो, खरं आहे की नाही? आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते. आम्ही सूर पारंब्या, लपाछुपी, डबा एक्सप्रेस असे खेळ खेळायचो. टेकडीवर जायचो, एकत्र धम्माल करायचो. माणसांचा चॅटिंगशी नाही तर माणसांशी जवळून संबंध व्हायचा. आभासी दुनियेपेक्षा खऱ्या दुनियेत आम्ही जगत होतो. आम्ही सोशल मीडियाचा वापर फक्त गरजेपुरता करायचो. खरं
थोडे सांगाल का? सोशल मीडियाचा वापर तुम्हाला हवा तेवढाच करा. तुम्ही निसर्गाशी जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करा. बस एवढेच तर आहे. हो, आणि आता आम्ही फिरायला उद्या चिंचणीच्या जंगलातही जाणार आहोत. अरे वा, गुगल मॅप वरती लोकेशन टाकणार आणि मस्त पैकी सायकलीवर जाणार आम्ही. जावा, आपण घरी लवकर परत यावं. अगदीच नक्की. मंडळी, आता ही चौकडी ठरल्याप्रमाणे गुगल मॅपचा उपयोग करून सायकलीवरून चिंचणीच्या जंगलात गेले. त्यांनी मोबाईल बाजूला ठेवून निसर्गाचा खरा आनंद घेतला. नाचले, खेळ खेळले, धमाल मस्ती केली. एका ठिकाणी बसून सोबत आणलेली भेळ खाऊ लागले. हास्य विनोद गप्पा रंगू लागला. तेवढ्यात दोन लाकूड तोडे झाड तोडायला आले. चला बघत पुढे. खूपच मज्जा आली ना. जाम धमाल केली आपण. खरंच खूप मजा आली. अरे, समोर बघा. काय करताय? झाडे का तोडताय तुम्ही? कोण तुम्ही? आम्हाला आमचे एक काम करू द्या. पण तुम कोण तुम्ही? आम्हाला आमचे काम करू द्या. चला कुठे तू? मंडळी, आता ही चौकडी घरी पोहोचली. जंगलात काय काय झाले ते सांगितले आणि लाकूड तोडाचा प्रसंगही सांगितला. चला बघूया पुढे. मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही निसर्गात गेलात. खरंच खूप छान वाटले. पण लाकूड तोडायच्या प्रसंगाचे वाईट वाटते. पण महेशचे मला कौतुक वाटते. त्याने किमान विरोध तरी केला. झाडे तर तोडत होती, आपले काय जाते? नाही, खूप चुकतंय तुझं. झाडे ही खूप मोठी संपत्ती आहे. झाडांची तोड केल्याने आज खूप समस्या निर्माण झाल्यात. ग्लोबल वॉर्मिंग माहितीये का तुम्हाला? ती पण एक समस्याच आहे. झाडे काय देत नाही? खायला अन्न, राहायला निवारा, पाणी, ऑक्सिजन, आणखीन काय काय देतात? हो आई, झाडी ही पण खूप मोठी संपत्तीच आहे. हे कळाले आम्हाला. आणि सांगू का, झाडे, माती, पाणी ही पण एक संपत्तीच आहे. जर आपण पाणी जपून वापरले नाही तर आपण पाण्याला फार महाग होऊ. मंडळी, आपली गौरी स्वभावाने खूप हळवी आहे बरं का. आज रात्री तिला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात ती 2075 सालात गेली. चला बघूया तिचे स्वप्न. बाई, काय हे जग? आज ऑक्सिजनची इतकी कमतरता. यालाही आपणच जबाबदार आहोत. आपण नैसर्गिक संपत्तीचा नाश केला, झाडे तोडली, पक्ष्यांचे चिवचिवाट गायबच झाला. जलचक्र पूर्ण बिघडले आहे. शिवाय आज पाण्याच्या एका थेंबासाठी इतके तरसावे लागत आहे. पाण्याची एक बाटली 500 ते 1000 रुपयाला झाले. खरंच खूप हाल होत आहे. जगणे फारच कठीण झाले आहे. आई, काय झालं गौरी?
सोशल मीडियाचा वापर नक्कीच करावा, पण त्याच्या आहारी जाऊ नये. सोशल मीडियापेक्षा खऱ्या सोशल जगाची नाळ विणणे महत्त्वाचे आहे. आपण निसर्गाच्या सानिध्यात राहिले पाहिजे, आग्रहीत वनभोजन केले पाहिजे, निसर्ग वाचवण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे. शिवाय आपण झाडांची तोड करून निसर्गाची प्रकृती आपणच बिघडवतो. पाणी हाही एक निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहे, तोही आपण जपून वापरला पाहिजे. चला तर मग तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराची आणि पर्यावरण रक्षणाची शपथ घेऊयात. घेणार ना सगळे शपथ? हो. आम्ही शपथ घेऊन सांगत आहोत की आमच्या सभोवतालचे पर्यावरण रक्षण करण्याची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. सोशल मीडियाचा सुयोग्य वापर आणि पर्यावरणाचे भान राखण्यास